आज आपण प्रवासी पिठलं कसं बनवायचं ते पाहूया. तर 1 वाटी चांगलं दाबून बेसन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर जिरा पावडर, धणा पावडर, मिरची पावडर, किती तिखट खाता त्या हिशोबाने टाकायचे. मीठ टाकायचं चवीनुसार, हळद पावडर टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी बेसनला आपल्याला 2 वाटी ताक वापरायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता फोडणी देऊन घेऊया. आता तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1.5 चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता आणि तेल थोडं जास्त वापरायचं आहे. आता जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी वरून कोथिंबीर पण टाकायची आधीच आणि सतत आपल्याला परतत राहायचं आहे. जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे. आणि मस्त पाहू शकता आपलं प्रवासी पिठलं तयार. खूप छान लागतं खायला.